नांदेडमध्ये काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलंय। वादळी वाऱ्यामुळे आंबा, चिकू आणि चिंचेच्या झाडाखाली फळांचा सडा पडलेला दिसतोय। हाताशी आलेल्या फळबागांचे या अवकाळीने जबर नुकसान झालंय। त्याचबरोबर काढणीला आलेली हळद या पावसात भिजून गेली आहे। त्यामुळे हळद उत्पादकांच्या उत्पन्नात मोठी घट येणार आहे। यंदा पावसाळ्यात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती आणि आता पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेलाय। या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत करावी अशी मागणी होत आहे। नमस्कार, मी अर्धापूर येथील लोणी खुर्द तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील अल्पभूधारक शेतकरी आहे। आणि रात्री साहेब 10च्या नंतर गोविंद देव भारती लोणी खुर्द येथील शेतकरी आहे, अर्धापूर तालुका जिल्हा नांदेड। तर रात्री 10च्या नंतर भरपूर वादळी वाऱ्यासह गारपिटीसह भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि त्या पावसाच्या याच्यामध्ये माझ्या केळीचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि या केळीचे पान झड झाल्यामुळं आता पुढे येणारं म्हणजे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये भरपूर 90% नुकसान संभवते। आणि आता इथून केळी या शिवारामध्ये भरपूर हायब्रिडी हातातोंडाशी आलेलं ज्वारीचं आणि हळदीचं पीक हे भरपूर प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहेत। वादळी वाऱ्यानं जमीन उद्ध्वस्त झालेलं आहे। तरी या मायबाप सरकारला माझी नम्रतेची विनंती आहे की या आर्थिक नुकसानीचं जे शेतीमध्ये रात्री नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला सरकारनं मदत करून उपकृत करावं आणि या नुकसानीपासून आम्हाला या शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणामध्ये मदत करावी अशी या मायबाप सरकारला माझी नम्रतेची विनंती।